नमस्ते, फौजी वाईब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आजचा विषय आहे टाकाऊपासून टिकाऊ। तर टाकाऊपासून टिकाऊ काय बनवत आहे मी ते बघूया। सर्वात पहिले मी इथं जांभळाच्या बिया घेतलेल्या आहेत। आपण जे जांभूळ खाऊन बिया फेकून देतो ते बिया फेकून न देता त्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि सुती कापडावरती 2 ते 3 दिवस चांगल्या सुकून घ्यायच्या आहेत। सुकल्यानंतर त्याचे अलगद टरफलं निघून जातात, जसे आपण शेंगा फोडतो तशा। तुम्ही बघू शकता, जे टरफलं निघत नाही, ओलसरपणा असतो, ते परत आपल्याला सुकून घ्यायचे आहेत। तुम्ही टरफला सगळं ते दळू शकता, पण टरफला सगळं दळायची नाहीये। असे टरफलं काढून घ्यायचे आहेत, त्याचं आवरण काढून घ्यायचं बाहेरचं। आपण जांभळाच्या बिया निरुपयोगी समजून फेकून देतो, पण त्या बियापासून अतिशय गुणकारी जांभळाची पावडर तयार होते। ही मधुमेहासाठी आणि पचनाच्या समस्यावर ही पावडर अत्यंत प्रभावी आहे। सर्व टरफलं काढून घेतले आहे। तुम्ही बघू शकता, ह्या बिया अशा सुकून घेतलेल्या आहे, चांगल्या सुकल्या पाहिजे। टरफलं काढून घेतल्यानंतर पण मी थोडा वेळ सुकू दिल्या होत्या, कारण ही पावडर आपल्याला वर्षभर टिकवायची आहे। तर ही पावडर तुम्ही खलबत्त्यामध्ये करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये करू शकता। मी मिक्सरमध्ये टाकून घेतली आहे, पण ह्या मिक्सरच्या भांड्यात निघाली नाहीये। छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी दळून घेतली आहे ती। याला अजिबात ओला चम्मच सुद्धा राहू देऊ नका। ही पावडर पूर्णपणे अशी थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि बरणीचे झाकण घट्ट लावून ठेवा। ओलावा न लागल्यास ही पावडर 1 वर्षभर टिकते। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। जय जिजाऊ। आणि तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करा।